त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंड जन्म तुका म्हणे माया भोय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुटे भवरोग. भवरोग इथं कशाला म्हटलेलं आहे? संसाराला भवरोग म्हटलेलं नाही का? संसाराला अनेक नावं दिलेली आहेत संतांनी, वाङ्मयामध्ये अनेक नावं आहेत. भवरोग म्हटलेलं आहे, अजून सागर म्हटलेलं आहे नाही का? संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवादंथरोनी माझे केली इंगळ इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ सोशील काय करू दुर्भर हे चांडाळ दान देगा तुझ्या सारखे नाम. अनेक नावं दिलेली आहेत. अजून संसाराला सर्प पण म्हटलेलं आहे नाही का? म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझसी अंतर रे दातारा त्याचे दावेदारा सारखा दावा करीत असतो नाही का? सर्प संसार काय म्हणतो? सारखा दावा करतो का तू माझ्यासाठी जन्माला आलेला आहे. परमार्थ नाही करायचा, काय करायचं? संसारच करायचा. सर्प म्हटलेलं आहे. अजून भरपूर नावं दिलेले आहेत. वृक्ष म्हटलेलं आहे. वृद्धो मूलमदशाखम अश्वत्थम प्राभुरव्ययम छंदासी यस्य पर्णानि यस्तं वेदस्स वेदवित् अधच्चैध्वम वृक्ष म्हटलेलं आहे नाही का? तैसीची याची स्थिती नासत जाय क्षणाक्षणाप्रती म्हणून या ते म्हणती अश्वत्थ हा अश्वत्थ येणे नामे पिंपळू म्हणती स्वभावे परितो अभिप्रावनो हे श्रीहरीचा मान्यता नाही दिली त्यांनी, पण वृक्ष म्हटलेलं आहे. माया म्हटलेलं आहे. दैवीयो शो गुणमयी मम माया दुरत्तेय मामे वये प्रपद्यन्ते माय मेता तरंती ते आता महदादी ही माया उतरोणिया धनंजया निभोईजा म्हणून अनेक नावं दिलेली आहे संसाराला नाही का? संसार हा दुःख रूप आहे. त्याला भवरोग म्हटलेलं आहे इथं नाही का? बहुत जातुलो संसारा मोह माया जाळाच्या अनेक नावं संसाराला दिलेले आहे. कशामुळं? का तो दुःख रूप आहे म्हणून. असंच दुसऱ्या चरणामध्ये काय, पहिल्या चरणामध्ये प्रारब्ध संसारानं दुःखी झालेला तुकोबाराय 6 जणांचं वर्णन करतात आणि 6 जणांना मार्गदर्शन करतात. म्हणजे असे 6 जण, एक संसारानं दुःखी झालेला साधक, दुसरा साधक प्रारब्धानं दुःखी झालेला, तिसरा साधक जन्ममृत्यूमध्ये जन्ममृत्यू नको म्हणतो, कोणालाच नको येतो असा साधक, तिसरा साधक पाप झालेला साधक आणि चौथा त्रिविध तापांनी मध्ये अडकलेला त्रिविध तापाचा त्रास तो साधक आणि चौथा मायेमध्ये अडकलेला साधक. म्हणजे असे 6 प्रकारचे साधक तुकोबारायांक आले आणि तुकोबारायांना तुकोबारायांची कीर्ती ऐकली त्यांनी आणि काहीतरी मार्गदर्शन तुकोबाराय करतील आपल्याला म्हणून तुकोबारायांकडे आलेले. असं जे या संबंधानं हा अभंग तुकोबारायांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे की हे 6 प्रकारचे साधक, या साधकांनी तुकोबारायांची प्रसिद्धी ऐकली आणि हे निश्चित आपल्याला मार्गदर्शन करतील ह्या दृष्टिकोनातून तुकोबारायांकडे आले आणि तुकोबारायांना साष्टांग दंडवत प्रणिपात केला नाही का? श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि सगळे प्रश्न विचारू लागले तुकोबारायांना. प्रारब्धामध्ये भवरोगामध्ये अडकलेला साधक म्हणतोय तुकोबाराय या संसाराचा त्रास खूप होत आहे म्हटले, याच्यातून सोडवण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा. दुसरा साधक प्रारब्धामध्ये अडकलेला साधक तुकोबारायांना म्हणतोय तुकोबाराय काही करा पण हे प्रारब्ध कर्म माझ्या हातातनंच नाही, कर्म कोणाच्याच हातात नाही राहत, नेहमी चुकीचे कर्म घडतंय आणि पाठीमागं लागतंय म्हटले, तेव्हा तुम्ही काही करा आणि ह्याच्यातून मार्ग काढा म्हटले.
तिसरा जन्ममृत्यूमध्ये अडकलेला साधक तुकोबारायांना म्हणतोय की तुकोबाराय, या जन्ममृत्यूमध्ये अडकलो, हे जन्मही नको मृत्यू नको, असा काहीतरी मार्गदर्शन करा म्हटले. म्हणून तुकोबारायांना प्रार्थना करतायत. चौथा साधक, पाप झालंय म्हटले, माझं इतकं पाप झालंय की पुण्य करायला गेलं तरी पापच होतंय, म्हणून ह्या पापातून माझी सुटका व्हावी आणि ह्या पापाचा त्रास मला होतो, ह्यासाठी मार्गदर्शन करा. त्यानंतर पाचवा साधक, त्रिविध तापे तापलो मी देवा, त्रिविध तापाचा त्रास होतोय म्हटले, याच्यातून मार्गदर्शन करा म्हटले. तुकोबाराय म्हटले, काही चिंता करू नको, निश्चित मार्गदर्शन करील, माझं ऐकावं लागेल नाही का. आणि मायेमध्ये अडकलेला सहावा साधक, तो म्हणतोय अनेक प्रयत्न केले, प्रॉपर्ट्या, बंगले, गाड्या सगळं केलं, स्वसामर्थ्याने अनेक प्रयत्न करतोय ह्या मायेतून बाहेर पडण्याचा, पण मायेतून काय बाहेर पडत नाही, मार्गदर्शन करा. तुकोबाराय म्हटले, काही चिंता करू नका, निश्चित सगळ्यांना रामबाण उपाय मी सांगतो. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे विठोबाचे नाम, 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 उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे ऐसे विठोबाचे नाम, रिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे खंडे जन्म. सगळे जोरात टाळ्या वाजवा ना. ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म. शहाणे माणसं जास्त फारपाट पासफाट म्हणजे पसारा लावत नाही. अगदी थोडक्यामध्ये साई रोगांचं एकच औषध सांगितलं, काय, ऐसे विठोबाचे नाम. आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण थोडं शॉर्टकटमध्येच घेणार आहोत. ऐसे विठोबाचे नाम. आता साई प्रकारचे, पहिला संसारामध्ये अडकले म्हणजे संसार दुःखामध्ये अडकलेला, दुसरा प्रारब्ध. अशा आपण रेग्युलर पण हा भवरोग जो आहे आपण सगळ्यात शेवट बघू. 2 नंबरचा प्रारब्ध. प्रारब्ध कुणालाही चुकत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. का चुकतंय? चुकतंय नाही चुकत? नाही चुकत. बरं, नाही चुकत. प्रारब्ध कुणालाच चुकत नाही, नाही का.
भल्या भल्यांना भोगावं लागलं. प्रत्येक ज्यांनी ज्यांनी जसं कर्म कुणाच्या हातात नाही, जसं कर्म तसं भोगावं लागलं. प्रत्येकाला मोठ्यांना भोगावं लागलं. एक पंचदशिकार सांगतात, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवद्यती तदर दुःख निलपेरण राम युधिष्ठरा. भल्या भल्यांना भोगावं लागलं, कोणालाच नाही. इतकी मोठी मोठी माणसं होऊन गेली महाराज, त्यांना सुद्धा भोगावं लागलं. नळराजा त्याच्यासारखा होता कोणी सुंदर? नाही का, कोणीच नव्हता. तीनही लोकात नव्हता त्याच्यासारखा राजा. इतकी सुंदर पत्नी, इतकं मोठं राजवैभव, सगळ्या गोष्टी. पण प्रारब्ध आडवं आलं ना, सगळं गेलं, दुतामध्ये हारलं. नाही का, किती एका वस्त्रावर राहावं लागलं, कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं नलराजाला. नाही का, शेवटी दोघांची बरकली अंगामध्ये घुसला विद्रूप. शेवटी दोघांची ताटातूट झाली. प्रारब्ध आडवं आलं. भगवान रामप्रभू ज्यांच्या भूमीमध्ये आपण आहोत, रामप्रभू त्यांना देव होते, पण त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलं का? नाही. कर्म नाही हातामध्ये कोणाच्याच, त्यांना देखील प्रारब्ध चुकलं नाही. महाराज वनवासाला जावंच लागलं, सीतेचा वियोग सहन करावाच लागला. प्रारब्ध कुणालाच चुकत नाही. धर्मराजा नाही का, भाविकाचे का जांगी देव करी काढी धर्मा घरी उचिष्टते. साक्षात भगवंत ज्याच्या घरी उष्ट काढण्याचं काम करत होता, त्याला देखील प्रारब्ध चुकलं नाही. महाराज कायम वनवासच आहे. नाही का, राज्य मिळालं, शेवटी जुगार खेळावं लागली, दूध खेळावं लागले. सगळं राज्य तर लावलं, बायकोपणाला लावायला लागली. शेवटी युद्ध करावं लागलं. संकटच संकटांना. प्रारब्ध कोणाच्या हातात नाही. महाराज परियसा गव्हारा साधर कर्मे निर्वेश झाले सगर भिल्ले बिंधिले सारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन कर्मे मनमत झाला से राख कर्मे चंद्रासी घडला दोष कर्मे भार वाहती कुर्मशेष घरमुख ब्रह्मा देखा वासुकी लंके दिवटा हनुमंत उदरी का सोटा सुखदेव गर्भी कष्टा पाताळ वाटा बळी गेला. कोणाला चुकलं नाही. महाराज दशरथे वियोगे मेला राम वनवासा गेला रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी. कुणालाच नाही. इतकी मोठी मोठी होती, त्यांना नाही चुकलं, तेव्हा बाकीच्यांचं काय नाही का. दुर्योधनाधीराने नाशिले पांडव महापंथा गेले. समुद्राला आटावं लागलं. समुद्राला कर्मामुळं कर्मे सिंधुजल शोषिले. नौश राजाला सर्पाच्या योनीत जावं लागलं. कर्म चुकलं नाही का. इंद्रपद पाहिजे होतं त्याला. कर्म कोणाच्या हातात नाही आणि ते भोगावंच लागतं. महाराज भोगावंच लागतं, चुकतच नाही ते. अरे देवाचा बाप आहे दशरथ राजा, पण त्याला देखील चुकलं नाही. काय कमी होतं दशरथ राजाला? अयोध्येसारखं राज्य होतं. ही अयोध्या नगरीमध्ये आपण आलो. अयोध्येसारखं राज्य होतं. सगळ्या प्रकारची युद्ध सामग्री होती. हत्ती घोडे काय त्या काळामध्ये जे लागणारं सगळ्या प्रकारचं युद्धकला, सगळ्या युद्धविशारद होते. शिवाय स्वतः सगळ्या प्रकारची युद्धकला त्यांना अवगत होत्या. सुंदर पत्न्या होत्या नाही का. सुमित्रा, कैकेयी, कौसल्या सुंदर पत्न्या होत्या. पण पोटी संतान नव्हतं दशरथ राजाला. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. म्हणून दुःखी होता का? पोटी संतान नव्हतं. सगळ्या गोष्टी होत्या, पण प्रारब्धात नव्हता ना पुत्र, म्हणून दुःखी होता. पण प्रारब्ध बदललं पुढं नाही का. शेवटी कर्म हातात नसल्यामुळं झालं ना सगळ्या गोष्टी. त्यांना कळालं असतं तर असं घडलंच नसतं. कुणाला कळतच नाही ना ते नाही का. मृगयाचा छंद. रोज पूर्वीचे राजे शिकारीला जायचे, हा त्यांचा छंदच होता त्या काळातला. का श्रावणाने आपल्या अंधमातेला माता पित्यांना तीर्थयात्रा करण्याकरता घेऊन जावं, त्याच जंगलामध्ये जावं, त्याच ज्याच्यावर नियम धरलेला आहे त्याच तळ्यावर पाणी आणण्याकरता जावं. हे सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात, त्या घडणारच आहे नाही का. अदष्ट होय अपैते वाळूचेही रत्न पुरवते उजू आयुष्य मारिते लोभू करी. प्रारब्ध चांगला असला तर वाळूचं सुद्धा काय होतं, रत्न होतं, रत्न. आणि एखादा मारायला जरी आला तरी तो प्रेम करायला लागतो. प्रारब्ध आहे ते
अगदी धनुष्याला बाण लावून जरी आला ना, माहीत जरी आलाय आता मारायलाच आलाय, पण प्रारब्ध चांगलं आहे, कवटाळल्याशिवाय राहतच नाही तो. प्रारब्ध आहे ते महाराज. एखाद्याने ₹1,00,000 भांडवल गुंतवलं तर कोट्यावधीश होतो. असे अनेक उदाहरणं आहे. आणि काहींनी 10-10 लाख घातले तरी काही कोटीचं कर्ज आहे. त्याचं प्रारब्ध तसं आहे, नाही का? म्हणजे पैसा सुद्धा प्रारब्धानेच मिळतो महाराज. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची वाढे मान. सो करी शिवाया भज मना पंढरीराया. पंढरी राया हरसी मना भज मना पंढरी. हे पोट सुद्धा प्रारब्धाना तुकोबाराय म्हणतात, प्रारब्धाची भरे पोट तुका करीना बोभाट. प्रारब्धच लागतं पोट भरायला सुद्धा, तसं नाही पोट भरत, नाही का? प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाच्या. म्हणजे याचा अर्थ प्रारब्धाला उपाय आहे, नाही का? आपण म्हणतो प्रारब्ध कोणाच्या हातात नाही, पण उपाय आहे. तुकोबाराय म्हणतात ना, प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाच्या. म्हणजे कुणाच्या तरी हातात आहे ना, जरी त्याचं नसल, देवाचं जरी प्रारब्ध त्याच्या हातात आहे का नाही, ठेवायचं का नाही त्याचा भाग येतो, पण तुमचं मागतं प्रारब्ध निश्चितच तो हातामध्ये ठेवतो. तुकोबाराय म्हणतात ना, नाही का? प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाच्या. म्हणजे कार्यकारण संबंध काहीतरी असल्याशिवाय म्हणत नाही तुकोबाराय का प्रारब्ध सुद्धा बदलू शकतं. संतांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर प्रारब्ध देखील बदलतं, नाही का? प्रारब्ध सुद्धा बदलतं. भगवंत 8व्या अध्यायामध्ये सांगतात, महात्मानां स्तमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रित भजन्त्यन्यन्यमानसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी, जया निधलिया ते उपासी वैराग्य गा. म्हणजे भगवंताचं सतत नामचिंतन केल्यानंतर महाराज तो भगवंत काय वैराग्य म्हणून, तो जरी झोपला साधक, ज्यांनी साधना केली तरी काय वैराग्य म्हणून त्याचं तो रक्षण करत असतो. कोण? भगवंत. म्हणजे ही नामसाधनेची ताकद आहे महाराज, नाही का? आणि हे जे प्रारब्ध जे आहे ते त्यामुळं संपून जातं. भगवंत स्वतः सांगतात 4थ्या अध्यायामध्ये, श्रियाम द्रव्याम याज्ञ अजण यज्ञ परंतप सर्व कर्मखिलम पार्थे ज्ञाने परिसमाप्यते. भगवंताचं सतत नामचिंतन केल्यानंतर प्रारब्ध सुद्धा संपून जातं महाराज. प्रारब्ध राहत नाही. ही ताकद नामचिंतनामध्ये आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. खूप सुंदर प्रमाण. एकदा त्यांच्यासारखी परत एकदा टाळ्या वाजवा. माझा आखा हरिपाठ पाठ आहे तरी ते प्रमाण मला आठवलं नाही आता. काय आता? म्हणून टाळ्या वाजवा.
नुसतं संपून जात नाही महाराज. हरिकृपे नाश होऊन जातो, नाश शिल्लकच राहत नाही, नाही का. यस्य सर्व समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधा. त्या ज्ञानाग्नीमध्ये जळून खाक होऊन जातं ते. प्रारब्ध शिल्लकच राहत नाही. ही ताकद नाम साधनेची आहे महाराज. बरोबर. एवढं सोपं नाही. भगवंताचं नामचिंतन तुम्ही केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे सगळ्यांनी. ही ताकद नामचिंतनाची मार. प्रारब्ध सुद्धा बदलतं. इथून पुढं ध्यानात ठेवा सगळ्यांनी, भगवंताचं नामचिंतन करा महाराज. नंतर चुकीचं कर्म होणारच नाही तुमच्याकडून. आता संत सांगतात, स्वतः देवानी भगवंतानी सांगितलंय म्हटल्यावर तिथं काय, त्यांच्यावर तर विश्वास ठेवायलाच पाहिजे ना आपण. बरोबर आहे का नाही. त्या ज्ञानाग्नेची निमुखे जेने जाळलेली कर्मे असे की तो परब्रह्माची मनुष्य देखे ओळख तू माऊली म्हणतात. म्हणून महाराज सतत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. दुसरा कोणता आहे? जन्म मृत्यूमध्ये अडकलेला साधक. जन्म आणि मृत्यूमध्ये अडकलेला साधक. अनेक वेळेला प्रत्येकाला वाटतं पुन्हा जन्म नको, जन्म नको, नाही का. सगळेच त्रासलेले. अगदी भगवान ब्रह्मदेव सुद्धा नको म्हणतोय जन्म मृत्यू. पण आता इलाज नाही. परत त्याला ब्रह्मपदच आहे. किती 10,000 वर्ष, किती वर्षाचं आयुष्य आहे, पण पुन्हा जन्म लावून त्याला परत ब्रह्मपदच आहे. त्याला वायताक जन्म आणि मृत्यू नको म्हणतो. अब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्तीनो अर्जुन मामुप्यत्तो तो कामते पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा पुन्हा जन्म नको म्हणतो. तो सुद्धा नको म्हणतो पुन्हा पुन्हा जन्म, नाही का. म्हणून तुकोबाराय देखील म्हणतात, बहुत जातलो संसारी वसे गर्भे मातेच्या बुदरी. 84 लक्ष योनी द्वारी झालो याचक भिकारी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात पुन्हा जन्म नको. किती अट्टास आहे महाराज जन्माला यायचं. परत या 84 लक्ष तर द्वारावरच उभे आहेत. मग चांगला जन्म व्हावा, मिळावा म्हणून सतत प्रयत्न करायचे. नामसाधना अमक तमक सगळं करीत राहायचं, नाही का. भिकारी व्हायचं तुकोबाराय म्हणतात. सारखं किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, नाही का. मरणानंतर जन्म, जन्मानंतर मन. तुका म्हणे माळ कुंतली रहाटे गाडग्याची सुटी फुटली या. गाडग्याची सुटी फुटली या. तुका म्हणे माळ कुंतली रहाटे गाडग्याची सुटी फुटली या. गाडग्याची सुटी फुटली या. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुंटली या. सारखं, नाही का. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. सारखं चालूच आहे, हे थांबतच नाही, नाही का. आणि गर्भाचं दुःख काय साधं आहे का. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा. मास मल मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा घ्यात. दुःख अवघड आहे गर्भाचं, नाही का. अतिशय अवघड. गर्भी असता तिला दंड वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. गर्भी असता तिला दंड वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. वरती पाय खाली तोंड. खाली तोंड. विष्टाले पचोही कडे, विष्टाले पचोही कडे. विष्टाले पचोही कडे, विष्टाले पचोही कडे. नाकी कोंडी कुर्मी किडे, नाकी कोंडी कुर्मी किडे. नाकी तोंडी
गर्भवतीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे गर्भवतीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे विचारले पतोही कडे विचारले पतोही कडे विचारले पतोही कडे विचारले पतोही कडे विचारले पतोहीकडे विचारले पतोहीकडे विचारले पतोहीकडे विचारले पतोहीकडे असं दुःख आहे गर्भाचं नाही का दुःखाचं गर्भाचं दुःख इतकं अवघड आहे महाराज नाही का मातीच्या उदरी कोहरी पचवून विष्टीच्या दातरी उकडून या नवमासवरी नाही का उकडून या मरती पच जन्म जन्मोनी मरती जन्म जन्मोनी मरती आणि महाराज गरोदर महिलेचं तर फार अवघड आहे अवघड आहे का नाही कोणाचं महिलेचं नाही अवघड त्या गर्भाचं अवघड आहे तिचं नाही अवघड ती काय म्हणते बाई मला माती खावीशी वाटते मला नुसता राखंडा खावीशी वाटतं मला तर नुसतं तिखट खावीशी वाटतं नुसतं तिखट नुसतं तळलेलं खाऊशी वाटतं म्हणते नुसतं गरम गरम खाऊशी वाटतं म्हणते ज्यावेळेस डोळे लागतात त्यावेळेस पण त्याचा त्रास त्या बाळाला किती होतो त्याचा विचार आहे का तिच्याकडं बापाकडं नाही ना आईकडं नाही विचारतो नाही का कटवल लवन मेळे गर्भवतीचे पुरती डोहळे त्याला त्वचाही नसते त्या वेळेला त्वचे विण गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी त्या गर्भदरीच्या व्यथा तेने नती माता आणि पिता तेथे कोण सोडविता जीवीची व्यथा जीव जाणे तो सोडवणार आहे तिथं दुसरं कोणीच नाही तोच सोडवतो फक्त तोच म्हणून त्याचं नामचिंतन केलं पाहिजे नाही का म्हणून त्याचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज आणि त्या साधनेनं त्याचं नामचिंतन केल्यानंतर काय होतं ते त्याला ज्ञानदृष्टी मी आणि माझे विसरले अंतकरण पार्थ तो संन्याशी जाण त्या वृत्तीला पोचतो तो नाही का त्या वृत्तीला पोचतो एकदा मग न तद्भास ते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्पान निवर्तन्ते तद्धामं परमं मम तो भगवत स्वरूप होऊन जातो स्वयं प्रकाशित होऊन जातो त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरजच नाही महाराज मग कारण प्रकाशच त्याच्यापासून आहे ना आता मुळात महाराज ज्या धामातून आपण आलो त्या धामाला गेल्यानंतर परत यायचं काहीच काम नाही माऊली सुद्धा दृष्टांत देतात ना कालवनाची कुंदर मिठाची हातीन केली आणि ती समुद्रामध्ये जर सोडून दिली तर परत येईल का मिठाचा पुतळा नाही येणार कालवनाची कुंदरी सुदलिया लवण सागरी होईची ना माघारी परती जैशी किंवा माऊली म्हणतात नाना गेली अंतराळा नाही तिची वन्ही ज्वाळा नाही तप्त लोहोनी ज्वाळा निघणे जेवी नाही का नाना म्हणजे जे अग्नीच्या लोळा ह्या आकाशमार्ग कारण त्यांची उत्पत्ती सूर्यापासून आहे त्या मार्गाने गेले अशा लोळ गेले तर परत खाली आले तर असं झालंय का कधी ते वरच जातात नाही का तसं एखादं लोखंड आहे त्याच्यावर आपण पाणी शिंपडलं तर पाणी ते शोषून घेतं परत बाहेर निघतं का पाणी पाण्याची उत्पत्तीच अग्नीपासून आहे ना परत पाणी बाहेर येत नाही नाही तप्त लोहोनी ज्वाळा निघणी जेवी तसं नामसाधना एकदा झाली आणि भगवत प्राप्ती एकदा झाली की त्याला पुन्हा जन्म नाही आणि मृत्यू नाही जन्माला यायचं नाही मृत्यू नाही त्याला महाराज नाही का पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिवीन सारा व्यर्थ भ्रम शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिशी जानोनी हरी झाले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पुन्हा जन्माला यायचं नाही मरायचं नाही त्या साधनाचं पुण्य आहे महाराज ते म्हणून साधना केली पाहिजे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे नाही का तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना तुका म्हणे धन्य त्यांचे जिने जिही वासुदेवी घातले दान तयान लगे येणे जाणे झाले वासुदेवी
रहानेगा. ती ताकद नामसाधनाची. म्हणून माऊली म्हणतात एकदा नामसाधनाची ताकद एवढी मोठी, तेवी मजशी एकवट जे झाले गा ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. पुन्हा त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. एक वेळ न घडणारं घडेल माऊली म्हणतात, परंतु ज्याला सात्विक असं ज्ञान नामसाधनेनं प्राप्त झालं, त्या वृत्तीपर्यंत जो पोहोचला ना महाराज, त्याला पुन्हा जन्म नाही आणि मृत्यू नाही. माऊली म्हणतात, सरिता येऊन या चढे ब्रह्मगिरी, परिज्ञानी न धरी जन्म काही. चंदनासी होय बाभुळत्व प्राप्ती, परिज्ञानी न घेती जन्म काही. जळला कापूर मागुटा प्रगटे, परिज्ञानिया न घडे जन्म काही. वारा वाघुरासी येऊन कोंडिये, वाघूर मेंढरांचं वाघूर, त्यानं एक वेळ वारा कोंडेल, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही. ज्ञानियानं सहे जन्म काही. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनिया गेला, झाला जन्म मरणा वेगळा. झाला जन्म मरणा वेगळा. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळून या गेला, झाला झाला जन्म मरणा वेगळा. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळवनिया गेला, झाला जन्म मरणा वेगळाची. ही ताकद भगवंताच्या नाम चिंतनामध्ये महाराज. पुन्हा जन्म नाही आणि मृत्यूसुद्धा नाही आहे. म्हणून ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. 2 संपले ना आता तिसरा म्हणजे 4 नंबरचा पापी. तुकोबारायांकडे आलेला साधक, इतकं पाप झालं म्हटलं की मला काही झालं ना तर नुसतं जे माया पाठीमागं इतका त्रास होतोय म्हटले मला. तुकोबारायांना म्हणतात, मी अनेक पुण्य करायचा प्रयत्न करतो पण पापच होतंय म्हटले माझ्याकडून. तेव्हा ह्या पापातून मला मुक्ती पाहिजे. वसू न शके पाप, असं काहीतरी साधना मला सांगा जेणेकरून मी याच्यातून मुक्त होईल म्हटले. तर भले भले महाराज बाहेर पडले पापातून. किती पापं केली होती, किती 7 राजनं काय काय डोंगरा एवढे पाप, पण नामाची ताकद आहे तेवढी. लीलया पार करते त्यातून, नाही का. अनेक उदाहरणं आपण ऐकलेले. म्हणून पापी आणि पापाची संतांनी तर व्याख्या इतकी सोपी करून ठेवलेली, नाही का. पर उपकार म्हणजे पुण्य आणि परपेडा म्हणजे पाप, नाही का. महाराज मंडळी सांगतात तेच ऐकलेलं आहे आपण. आणि वस्तुस्थिती आहे ना ती, नाही का. म्हणून शास्त्रांनी व्याख्या मोठी केली, नाही का. वर्तन ते पापी नाम देह पापानि त्रिविधानीच, महापाप उपपापानि पाप नियमन श्रुतानीच. महापाप उपपाप, पाप असे पापाचे प्रकार सांगितलेले. मग महापाप त्याचे 3 प्रकार, नाही का. महापाप म्हणजे काय, ब्रह्महत्या सुरापानम स्ते अंगुरोह गणागम महंती पातकान्याहु संसर्गच्च